श्री गुरुचरित्र. सुरुवातीला नित्य वाचन ठरवलं की काही अडचणी येणं अगदी स्वाभाविक. कधी वेळ नसेल, कधी आळस येईल, कधी 2 दिवस उत्साह आणि तिसऱ्या दिवशी परत खंड. पण यामुळे खचायचं, गोंधळून मुळीच जायचं नाही. साधनेच्या दारी पहिली परीक्षा ही सातत्याचीच असते ना. तसंच कधी वाचायला बसलं की मन इकडे तिकडे धावेल, ओव्या डोळ्यासमोर जातील, पण अर्थपूर्ण वाचन धरणार नाही. तेव्हा माझ्याकडून होत नाही असं मानू नका. सुरुवातीला मन भटकतं, हे नैसर्गिक. जिथे मन पुन्हा पुन्हा आणून ठेवतो तिथेच साधना रुजते. काहींना प्रश्न पडतो, अर्थ समजत नाही, मग वाचनाचा उपयोग काय? पण प्रेमाने केलेलं वाचन आधी मन शुद्ध करतं ना, आणि मग अर्थ नंतर खुलतो. बालकाला आईची भाषा आधी कळत नसते, पण माया पोचते तसंच हेही. गुरुकृपा आधी स्पर्श करते, उकल पुढे होत जाते. कधीकधी घरची कामं, व्यवहार, थकवा यामुळे वेळ सापडत नाही असं वाटेल. तेव्हा मोठं ध्येय न ठेवता थोडक्यात सुरुवात करावी. रोज अल्प वाचन, पण अखंड. अगदी अखंडच असावं, कारण सातत्य हे प्रमाणापेक्षा श्रेष्ठच. त्यातील एक अडचण अजून येते. अनुभव लवकर का येत नाहीत? मनात अपेक्षा उभी राहते. पण इथे घाई चालत नाही. अहो, बी पेरलं की लगेच वृक्ष होतो का? तसंच ग्रंथ साधना आहे. शांतपणे, न मागता, न मोजता करत राहिली की कृपा नकळत उमलते. कधी वाचनात खंड पडला तरी दूर न जाता जिथे सुटलं तिथून पुन्हा सुरू करा. गुरुमार्गात परत येणाऱ्याला अडवणूक नसते. भाव टिकला की दार उघडंच असतं. श्री गुरुदेव दत्त. आणि हो, सुरुवातीला बाह्य अडथळ्यांपेक्षा अंतर्मनाचे अडथळे जास्त असतात. कंटाळा, शंका, उदासीनता. पण याच्यावर उपाय एकच, नाम आणि नित्यस्पर्श. जसं दिवा रोज लावला की अंधार मागे सरतो तसं. म्हणून अडचणी आल्या तर त्या साधना सोडण्याचं कारण नाहीत, उलट त्या अधिक खोल जाण्याचे निमित्त आहेत. धीर ठेवा, निष्ठा ठेवा, ग्रंथांशी नातं जपून ठेवा. मग एक दिवस जाणवेल, सुरुवातीच्या अडचणींचं पुढे कृपेच्या पायऱ्या ठरल्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.